नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा राजकीय गुरुगण्य बाबा आपल्या समोर आहे। पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन चर्चा। मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण चर्चेतील लढती यामध्ये औरंगाबाद मतदारसंघाविषयी माहिती पाहणार आहोत। परंतु विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझे चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत औरंगाबाद मतदारसंघाविषयी आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिथे मुख्य लढत होत आहे ती शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसकडून सुभाषजी झांबड या दोन मुख्य उमेदवारांमध्ये लढत होत आहे। आणि या लढतीमध्ये पुन्हा काही इतरही उमेदवार आहेत, त्यामध्ये MIM असेल किंवा इतर काही उमेदवार आहेत। परंतु या लोकसभा मतदारसंघाच्या सध्याच्या लढतीकडे पाहत असताना आपल्याला काही मागील माहिती पाहणं आवश्यक आहे। आणि हा मतदारसंघ स्वामी रामानंद तीर्थ आणि बापूसाहेब काळदाते यासारख्या दिग्गज लोकांनी येथील लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे। सध्याचे जे खासदार आहेत, खासदार चंद्रकांत खैरे हे 1999 पासून या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। सलग 4 टर्म ते तेथील खासदार आहेत आणि पुन्हा एकदा ते स्वतःचं नशीब तेथे आजमावत आहेत। जेव्हा आपण विधानसभा मतदारसंघ निहाय येथील माहिती पाहतो तेव्हा या मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात। यामध्ये औरंगाबादमधील 3 मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य असे 3 मतदारसंघ आहेत। आणि गंगापूर, वैजापूर आणि कन्नड असे 3 मतदारसंघ आहेत, म्हणजे एकूण 6 मतदारसंघ आहेत। यामध्ये औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे हे स्वतः आमदार आहेत। औरंगाबाद मध्यमध्ये MIMचे इम्तियाज जलील हे आमदार आहेत। औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेनेचे संजय सिरसाट हे आमदार आहेत। गंगापूरमध्ये आमदार बंब हे भाजपचे आमदार आहेत। आणि वैजापूरला चिकटगावकर हे आमदार चिकटगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। आणि कन्नडला शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव हे आमदार आहेत। परंतु हर्षवर्धन जाधव यांनी मागे स्वतःचा राजीनामा दिलेला आहे आणि ते स्वतः लोकसभेमध्ये सध्या उमेदवार आहेत। तर मित्रांनो, जेव्हा या सर्व मतदारसंघाचं पक्षीय बलाबल आपण पाहतो तेव्हा भाजपचे 2 आमदार, शिवसेनेचे 2 आमदार, MIMचा 1 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार। परंतु शिवसेनेचे जे 2 आमदार आहेत त्यातील 1 आमदार हे फक्त नावाला आमदार आहेत। त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि ते लोकसभेमध्ये स्वतःचं नशीब आजमावत आहेत, हर्षवर्धन जाधव। यामुळे शिवसेनेचा 1च आमदार आपल्याला सध्या इथं गृहीत धरावा लागेल। जेव्हा औरंगाबाद शहर खूप मोठं आहे आणि औरंगाबाद शहराच्या महानगरपालिकेचा विचार करतो तेव्हा तिथे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची सत्ता असलेली आपण पाहतो। तेथे शिवसेनेचे जवळपास 29 नगरसेवक आणि भाजपचे 22 नगरसेवक असं संख्याबळ तेथे आहे। आणि तेथे महापौर पण शिवसेनेचा आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नक्की काय काय झालं हे आपणास पाहणं आवश्यक आहे। कारण काँग्रेसचा तिथं एकही विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार नाही आणि राष्ट्रवादीची पण ताकद थोडीशी कमीच आहे असं सध्या आपल्याला दिसत आहे विधानसभा मतदारसंघ निहाय पाहिल्यानंतर। परंतु प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन्ही पक्ष म्हणजे ज्यांची आघाडी झालेली आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी, म्हणजे आघाडीकडून सुभाषजी झांबड आणि युतीकडून शिवसेना भाजपच्या युतीकडून चंद्रकांतजी खैरे। तर अशा प्रकारची लढत होत असताना जरी विधानसभेमध्ये आघाडीची ताकद कमी दिसत असली तरीही एकूण सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये काही नेते असे आहेत की जे स्वतःच्या मतदारसंघामध्ये आघाडीकडूनही ताकद बाळगून आहेत आणि ते सुभाषजी झांबड यांच्या बाजूने ती ताकद नक्की लावणार आहेत। परंतु जेव्हा सुभाषजी झांबड यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा तेथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले अब्दुल सत्तार साहेब हे स्वतः यांनी काँग्रेसचे जेवढे त्यांच्याकडे पद होते या सर्व पदांचा राजीनामा देऊन टाकला आणि लगोलग पुढे 1-2 दिवसामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यांनी त्यानंतर काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये
त्यांनी स्वतः आणलेल्या ज्या खुर्च्या होत्या त्याही अगदी उचलून नेल्या होत्या, माईक सिस्टीम पण उचलून नेली होती. हे आपण पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि मग अब्दुल सत्तारांची नाराजी ही सुभाषजी झांबड यांना बिलकुल परवडणारी नाहीये, कारण ते पण एक चांगले काँग्रेसमधील वजनदार नेते आहेत. आणि मग जेव्हा एकूण परिस्थितीचा आपण विचार करतो, जेव्हा पक्षीय बलाबलाचा विचार करतो, युतीचं पारडं जड का आघाडीचं पारडं जड असा एकूण सर्व विचार करतो, तेव्हा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचं पारडं अतिशय जड असलेलं सध्या तरी दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये जे प्रचार दौरे, प्रचार फेऱ्या आणि एकूण जी रणनीती आहे, एकूण जे नियोजन आहे, या नियोजनामध्ये कुठेतरी काँग्रेसचे उमेदवार हे मागे पडतायत असं आपणास दिसत आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे MIM कडून जे इम्तियाज जलील निवडणूक लढवत आहेत, हे पुन्हा एकदा काँग्रेसचं मतदान कमी करणार आहेत आणि त्याचा सरळ फायदा विद्यमान खासदारांना होणार आहे. त्यामुळे ही लढत विद्यमान खासदार चंद्रकांतजी खैरे यांच्यासाठी खूप सोपी आहे असं मला तरी वाटतं. आणि हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेना राखण्यामध्ये यशस्वी होईल हा राजकीय गुरु गण्यबाबाचा अंदाज आहे. म्हणजे औरंगाबाद मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेकडे, हा माझा अंदाज आहे. येणाऱ्या काळामध्ये औरंगाबादमधील जनता ठरवणार आहे की नक्की कोणाला निवडून द्यायचं आहे. आपण 23 तारखेपर्यंत वाट पाहूया. आजच्या पुरतं इतकंच. थांबतो. धन्यवाद.